जेव्हा मी मटार पुलाव रेडी करते ना, सर्व इन्ग्रेडियंट्स मी पहिलेच टाकून घेते आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे राईस आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. तर चला मिक्स करून घेतलेले आहे, सर्व इन्ग्रेडियंट चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. तर चला या टाइमावरती आपण राईस आणि त्याबरोबर पाणी दोन्ही एकत्र टाकून घेणार आहोत. म्हणजे इथे मी 1.5 ग्लास होते माझे कोलम राईस, ज्याला मी 1 इंच वरती पाणी जे आहे ते मोजून घेतलेलं होतं, कारण कोलम राईस मध्ये थोडंसं पाणी जे आहे ना ते जास्त जाते कुकर मध्ये सुद्धा, म्हणून 1 इंच वरती मी पाणी नापून घेतलेलं होतं. आणि आता मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि मीठ टाकून इथे मी मिक्स करून इथे घेणार आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे मस्त असं मिक्स केल्यानंतर ना कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या यामध्ये घ्यायच्या आहेत. तर चला पहिले मिक्स करून घेऊया. जबरदस्त असा हा मटार पुलाव आपला रेडी होणार आहे. तर चला कुकरचं झाकण इथे मी लावून घेणार आहे आणि हाय फ्लेम वरती 3 प्रेशर घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 10 मिनिटांनंतर झाकण जे आहे ते उघडायचं आहे. डायरेक्ट झाकण कधीही उघडू नका, कारण जे भापावरती जे राईस शिजते ना त्याचा टेस्ट खूप छान येतो आणि कच्चे बिलकुल राहत नाही. तर 3 शिट्ट्या घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. तर ही तिसरी शिट्टी आलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम इथे बंद करून घेणार आहे. 10 मिनिटांनंतर हे बघा मी कुकर जे आहे ते ओपन करत आहे, म्हणजे पूर्ण प्रेशर मी ऑटोमॅटिकली रिलीज करून घेतलेला आहे. आणि हे बघा एकदम गरमागरम जबरदस्त असा सुटसुटीत असा हा आपला मटर पुलाव जो आहे ना तो झालेला आहे रेडी. तर नक्की तुम्ही या माझ्या पद्धतीने बनवा हा मटर पुलाव, तुम्हाला खूप 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 आवडणार आहे असा हा मटार पुलाव आहे. आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी ही मटर पुलावची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर चला गरमागरम आता आपण हा मटार पुलाव जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे बघा एकदम गरमागरम असा आहे, सुटसुटीत आणि खाण्यामध्ये खूप चविष्ट असा. तर थंडीच्या मोसमामध्ये बनणारा हा मटार पुलाव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, लोणच्या बरोबर, सलाद बरोबर, पापड बरोबर. आणि तुम्हाला ही आजची मटार पुलावची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो.